असे बसलो ना तर तसंच होतं माणूस. मला असं वाटतं पॉझिटिव्हली कायम विचार करत राहिलं की एनर्जी आपोआप येते. आणि माझा स्वभाव नाही की मी मागे वळून बघेन किंवा मी रडत बसेन, कुढत बसेन, हा माझा स्वभावच नाही आहे. हिंदीमध्ये करत असल्यामुळे मराठी लोकं मला कोणी विचारलंच नाही. इव्हन मराठी पिक्चर पण माझा तो पहिलाच आहे. तिघी पण पहिलाच पिक्चर माझा. आता आंबाड्या घालण्यावर कुठे लोक बायका राहिलेल्या आहेत. आता बहुतेक बऱ्याचशा बायका अशा छोटे कारण एक तर पातळ केस होतात. मग ती एवढीशी वेणी घाला आणि ते काहीतरी घालून आंबाडा घाला. हे खोटं वाटतं खूप. त्यामुळे मी म्हटलं नाही, मला जर तुम्ही या केसात स्वीकारणार असाल तर मी करते. आत्ताच्या पिढीला मी त्यांची वाटली पाहिजे हे महत्त्वाचं आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. मी जिंकून घेईन सारं ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि मला असं वाटतं या मालिकेतील सगळ्यात तरुण एनर्जेटिक अशी व्यक्ती आहे जी माझ्यासोबत बसले. कशा आहात? मस्त मज्जेत. परत भेटतीस मला. अगदी तिघीच्या निमित्ताने बसलो होतो. हो, पण आज भेटताना खरं एक वेगळी एनर्जी दिसली हो. आणि ही आजी आम्हाला खूप आवडली आहे. खरं तर आत्ताच इतकी आवडली मला माहित नाही की आता मालिका आल्यावर आणखी तिच्यावरचं प्रेम वाढणार आहे. अगदीच. पण मला सांगा भारतीताई, ही एनर्जी येते कुठून? म्हणजे आल्यापासून जी एनर्जी आहे, आता इतके इंटरव्ह्यू दिले तरी आता तेवढीच एनर्जी मला आताही दिसते. असं नाही ग, एनर्जी आपण आपण जर असं असे बसलो ना तर तसंच होतं माणूस. मला असं वाटतं पॉझिटिव्हली कायम विचार करत राहिलं की एनर्जी आपोआप येते. आणि माझा स्वभाव नाही की मी मागे वळून बघेन किंवा मी रडत बसेन, कुढत बसेन, हा माझा स्वभावच नाही आहे. त्यामुळे मला इव्हन आयुष्यामध्ये पण काही वाईट गोष्ट झालेल्या असल्या तरी त्या तिथे सोडून देते मी आणि पुढे जाते. त्यामुळे मला वाटतं मला ही पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. हो, हिंदीमध्ये आम्ही तुम्हाला पाहिलंच आहे, पण मराठी मालिका हिंदीमध्ये करत असल्यामुळे मराठी लोक मला कोणी विचारलंच नाही. इव्हन मराठी पिक्चर पण माझा तो पहिलाच आहे. तिघी पण पहिलाच पिक्चर माझा. त्यामुळे मला म्हणजे माझा मार्च 2026 माझा माइलस्टोन आहे असं मी म्हणेन की दोन्ही दोन्ही याच महिन्यात आलेत म्हणजे तिघी तिघी पण आणि हे पण. हो, पण पण मराठी पिक्चर मराठी मला मालिका मेन मालिका मला कधी आलीच नाही. म्हणजे कधीच आले नाही, कोणी आले नाही. आणि त्याचं त्यांना दोष देण्यात अर्थ नाही, कारण मी कंटिन्युअस हिंदीमध्ये बिझी होते. त्यामुळे त्यांना एखादं वाटतं ना की बाबा हिंदीच्या डेट्स मिळणार, त्या तेवढे पैसे आम्ही देऊ शकू की नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने बरोबर. कारण मराठीचं नाही म्हटलं तरी विश्व छोटं आहे थोडं. त्यामुळे मी त्यांना दोष देत नाही आहे. पण ठीक आहे ना, मला असं वाटतं ड्यू जेव्हा यायचा तेव्हा तो येतो आणि मिळालं मला ते या महिन्यामध्ये सगळं. आणि मी जसं मगाशी एक किस्सा ऐकला की तुम्हाला भूमिका विचारल्यावर तुम्ही आधी केसांबद्दल विचारलं. नेमकं काय लॉजिक होतं त्यामागे? अगं मला ते आंबाड्या घालून इतका कंटाळा आलेला आहे. कारण माझे केस छोटे आहेत, सारखी ती पट्टी लावायची, चिटकवायचं, आणि मला तो लुकच आवडत नाही. आता कुठे असे असतात की ठीक आहे ना, आता आंबाड्या घालण्यावर कुठे लोक बायका राहिलेल्या आहेत. आता बहुतेक बऱ्याचशा बायका अशा छोटे कारण एक तर पातळ केस होतात. मग ती एवढीशी वेणी घाला आणि ते काहीतरी घालून आंबाडा घाला. हे खोटं वाटतं खूप. त्यामुळे मी म्हटलं नाही, मला जर तुम्ही या केसात स्वीकारणार असाल तर मी करते. म्हणा हो, अशीच करा आजी. पण ही आजी आम्हाला खूप अपडेटेड दिसते, या जनरेशनची दिसते. हे साकारताना खरं तुम्ही किती मजा करताय कलाकार. मग खूप मजा करते, कारण मला असं वाटतं इतकी खरी कॅरेक्टर वाटते. कारण आत्ताच्या पिढीला मी त्यांची वाटली पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आपण नेहमी म्हणतो ना की आजी आजोबा नातवंडांच्या खूप जवळ असतात. आई वडिलांपेक्षा आजी आजोबांशी बोलतात लोक. तर ते करण्यासाठी मला हा लोक मला फारच कामात आला, कारण त्यांची मैत्रीण म्हणते त्यांना. त्यामुळे किती काही कुठलेही विषय असले तरी माझ्याशी येऊन बोलतात, वागतात तसेच माझ्याशी. हां, रिस्पेक्ट असतोच. पण कारण जेव्हा मला जे पटत नाही ते मी त्यांना बोलून दाखवतेच. पण ॲट द सेम टाईम त्यांना मैत्रीण वाटणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी मला हा असा लूक फार काम करतो. त्यामुळे खूप कामाला येतो तो. अगदीच. आणि आम्ही आता काही आता क्लिप्स हे पण माझं घड्याळ आहे. हे अनिकेतने मला अमेरिकेहून आणले आहे की तू व्यायाम कर, आणि म्हणून मी तुला हे घड्याळ आणले. मी घातलं आहे ते घड्याळ. मी शूज घालते ह्याचे जॉगिंगचे. सो भारतीताई खऱ्या आयुष्यात व्यायाम करणं हे किती फॉलो करतात? मला फार नाही वेळ मिळत. मला वेळच नाही मिळत. अजिबात नाही मिळत. म्हणजे मी माझ्या पॅसेजमध्ये चालते तेवढीच. आता मला वेळच नाही मिळत अजिबात. प्राणायाम वगैरे करते मी, कारण त्याला काय फार फिरावं नाही लागत. बेडवर बसल्या बसल्या पण होतो, पण वेळ अजिबात नाही मिळत मला. अगदीच. पण आपण मालिकेच्या कलाकारांना बघतो, म्हणजे तुम्हीही आधी केलंय, पण 22 तास, 20 तास, 14 तास असं. अगं त्यावेळेला त्या लोकांना तसं सकस अन्न पण नाही मिळालंय आता. आम्ही किती सकस अन्न खाल्लंय, आम्ही किती चांगला ऑक्सिजन घेतलेला आहे. त्यांना काय दोष देणार? त्यांना तुझी मेंटेन करावीच लागते ती, नंतर आजारी पडतील ते लगेच. पण मला हे विचारायचं, या वयात हे काम करणं आणि एवढी एनर्जी ठेवणं, त्यासाठी नेमकं तुम्ही काय करताय? काही नाही करत. मी सकस अन्न खाते. मी स्वतः जेवण तयार करते. म्हणजे घरामध्ये भाकऱ्या खाते, भाज्या खाते,
चटरपटर खात नाही, हे असले पिझ्झे असलं काही खात नाही. त्यामुळे माझं डायटिंग फार छान आहे. तिघीच्या म्हणजे आम्ही सेटवर ऐकलं तुम्ही खूप छान छान पदार्थ करून आणायचे. तर इथे काही झालंय आतापर्यंत असं काही? अजून नाही. खूपच कमी दिवस झाले माझ्या शूटिंगचे. हो, पण आता इथे 75वा वाढदिवस तुमचा सेलिब्रेट केला. मला खऱ्या आयुष्यात एक वाढदिवस किंवा एक मिळालेलं गिफ्ट जे कायमस्वरूपी तुमच्या लक्षात असेल असं कोणतं? नाही, वाढदिवसाचं तुला सांगितलं ना मी, झाकीर आला होता तो वाढदिवस खूपच लक्षात राहिला. पण गिफ्ट नाही, गिफ्ट असं काही मला विशेष मला स्वामींची एक मूर्ती दिली होती, कारण स्वामी भक्त आहे मी खूप, स्वामी समर्थांची. ती मला भेट दिली होती. ते माझं फार जवळचं प्रेझेंट आहे. वा, किती छान. आणि मला असं वाटतं आता या एनर्जीनेच आम्ही तुम्हाला पुढे पाहत राहणार आहे. आणि आम्हाला खूप मजा आली आहे आजचं हे सगळंच बघून. थँक्यू सो मच. आणि अशाच राहा आणि आमचं मनोरंजन करतो. थँक्यू. तेव्हा बघत राहा आमची मराठी सिरियल कलर्स मराठीवर. मी जिंकून घेईन सारं 16 मार्चपासून 7 वाजता रोज बघा हां. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.